नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना दुहेरी लॉटरी योजनेच्या हप्त्याबाबत आली सर्वात मोठी अपडेट. तर मित्रांनो, काय आहे ही अपडेट, चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरातील महिलांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो गरजू आणि पात्र महिलांना स्वावलंबनासाठी प्रतिमाह 1500 रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य पुरवले जाते. जुलै महिन्याची सुरुवात झाली असली तरी अनेक पात्र भगिनींच्या खात्यावर अद्याप जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आता जून आणि जुलै महिन्याबाबतच्या निधीची कमालीची उत्सुकता आणि प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळते आहे. या योजनेच्या नियमानुसार दरमहा निश्चित रक्कम महिलांच्या खात्यात वर्ग केली जाते. प्रशासनाने यापूर्वी मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांमध्ये मानधन एकत्रितपणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते. यामुळे महिलांना एकाच वेळी 3000 रुपयांचा मोठा आर्थिक लाभ मिळाला होता. आता जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. तर मित्रांनो, आता जून महिना संपून गेला. जुलै महिन्याची सुरुवात देखील झाली आहे, तरी महिलांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच यावेळेसही जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे एकूण 3000 रुपये एकत्र देणार का, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. काही अंतर्गत सूत्रांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्याची प्रलंबित रक्कम चालू महिन्याच्या 12 ते 15 तारखेच्या दरम्यान खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा केवळ एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आलेली नाही आहे. तसेच हा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार की केवळ जून महिन्याचा हप्ता आधी वितरित केला जाणार याबाबत अद्याप तरी पूर्ण स्पष्टता आलेली नाही. सध्या तरी फक्त जून महिन्याचेच पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे. आता राज्य सरकारकडून या हप्त्याबाबत कधी माहिती देण्यात येते ते पाहावे लागणार आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.